नमस्कार, आयशाद रसोईमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी बनवणार आहे शाबूचे आणि बटाट्याचे भजी. तर बघा, तुम्ही भजी खाल्ले असतील, कांदा भजी, बटाटा भजी, पण हे युनिक प्रकारचे भजी आहेत. हे बघा, इथे मी शाबू भिजवून घेतलेला आहे. त्याचा संपूर्ण स्टार्च काढून भिजवलेले होते शाबू मी. अगदी सुटसुटीत झालेले आहे बघा शाबू हे. तर मी शाबू भिजवून घेतलेले आहेत. एक मोठी वाटी शाबू आहेत हे भिजवलेले. त्याचप्रमाणे इथे मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत, 2 मोठे बटाटे. आणि यामध्ये घालण्यासाठी मी इथं लसूण आणि आल्याचं जाडसर वाटण केलेलं आहे. तर सगळ्यात आधी आपण हा बटाटा छोट्या किसणीने खिसून घेऊया, म्हणजे त्यामध्ये गाठगुठळी राहत नाही बघा. तर सगळ्यात आधी मी इथं एक पातेलं घेतलेलं आहे बघा. त्यामध्ये मी हे सगळ्यात पहिल्यांदा यामध्ये शाबू टाकणार आहे. तर इथं बघा, मी हा भिजवलेला शाबू घेतलेला आहे पातेल्यामध्ये. आता यामध्येच आपल्याला बटाटा खिसून घ्यायचा आहे. तर इथं बघा, शिजवलेले बटाटे मी असे खिसून घेणार आहे यामध्ये. तर याच्यामध्ये गाठगुठळी राहत नाही बघा खिसून घेतल्यानंतर. अशा पद्धतीने आपण खिसून घ्यायचंय. तर इथं मी बटाटा खिसून घेतलेला आहे बघा. हे आपण वाटण यामध्ये घालायचं आहे. आलं आणि लसूणचं जाडसर वाटण जे केलं होतं ते घालायचं आहे बघा. यामध्ये आता आपण मेथीची भाजी घालणार आहोत कट केलेली. तर हे बघा, इथं मी मेथीची भाजी कट करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कोथिंबीर पण मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे कट करून. तर यामध्ये मी मेथीची भाजी ॲड करणार आहे. नक्की या पद्धतीने भजी करून बघा तुम्ही, मस्त लागतात एकदम. अगदी वेगळ्या पद्धतीचे आहेत, युनिक आहेत बघा. आता यामध्ये कट केलेली मिरची घालायची, हिरवी मिरची. आता यामध्ये मी 1 चमचा आमचूर पावडर घालणार आहे बघा. 1 चमचा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ. आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेऊया. शाबूची खिचडी खायला येते त्या पद्धतीनं. अजून शाबूचे वडे पण आपण खातो, पण अशा प्रकारे शाबूचे भजी पण करून बघा. उपवासाच्या वेळी आपण शाबूची खिचडी, शाबू वडे हे खात असतो, पण उपवास नसतो तेव्हा या प्रकारचे भजी करून खाऊन बघा, खूप छान लागतात. तर इथं मस्तपैकी आपलं असं पकोडेचं पीठ तयार झालेलं आहे बघा, शाबू बटाट्याचं. आणि यामध्ये मेथीची भाजी असल्यामुळे एक आगळी वेगळी चव लागणार आहे याला. तर इथं मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी. त्यामध्ये मी तेल टाकत आहे बघा. तेल टाकलेलं आहे मी. तेल गरम झाले की आपण हे पकोडे सोडून घ्यायचे. त्यामध्ये जास्त कडक तेल करायचं नाहीये. लो टू मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे पकोडे करून घ्यायचे आहेत बघा. अगदी वेगळी रेसिपी आहे, या पद्धतीने तुम्ही पण करून बघा, खूप छान लागतात हे पकोडे. तर आपलं तेल गरम झालेले बघा. आता आपण हे पकोडे सोडून घेऊया. तर इथं बघा, असे छोटे छोटे पकोडे सोडून घ्यायचे आपण. तर इथं बघा, मस्तपैकी असे छोटे छोटे पकोडे आपण सोडून घ्यायचे. तर या पद्धतीने आपण हे पकोडे सोडून घ्यायचे आहेत बघा. शाबू असल्यामुळे थोडीशी भीती वाटते, फुटतो की काय म्हणून. यामध्ये बटाटा पण आहे.
तर थोडीशी काळजीच घ्यायची आहे आपण. तर एका बाजूने फ्राय झाले की असे पलटून घ्यायचे आहेत बघा. यामध्ये मेथीची भाजी असल्यामुळे मस्त कलर आलेला आहे, एकदम छान दिसत आहेत बघा, एकदम मस्त असे. तर इथं बघा या कलरवरती आपल्याला हे पकोडे काढायचे. मस्त असा सुरेख कलर आलेला आहे, कुरकुरीत झालेले आहेत बघा, एकदम एकदम मस्त असे आपले पकोडे तयार झालेले आहेत. या कलरवरती आपल्याला हे पकोडे काढायचे आहेत. आणि या पद्धतीने आपल्याला हे सगळे पकोडे सोडून घ्यायचे आहेत यामध्ये. तर बघू शकताय तुम्ही, मस्त असे आपले क्रिस्पी शाबू भजी, अगदी कुरकुरीत आहे बघा, आहे का? हे बघा किती मस्त झालेत बघा, अगदी कुरकुरीत शाबू भजी आपले तयार झालेले आहेत. आणि या पद्धतीने तुम्ही मेथीची भाजी कोथिंबीर घालून करून बघा, खूप छान लागतंय टेस्टला. आणि याला तुम्ही पुदिना चटणी किंवा सॉस बरोबर खाऊ शकता. तर या पद्धतीनं करून बघा तुम्ही शाबूचे भजी, खूप टेस्टी लागतात बघा. तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स करा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन रेसिपीज आणि नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू.